फुलेंचा, अरे भारतीय दलित कोबराचा, अशोक दादा बोलले तो मागे पडो, हम तुम्हारे साथ हैं. अरे एमडी बेलदारचा करायचं काय? अरे एमडी बेलदारचा करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योती फुलेंचा. सागर बोर्डे युवा जिल्हा अध्यक्ष दलित कोबरा संघटना. आमच्या मागण्या अशा आहे की महात्मा फुले मागासवर्गीय विकास आर्थिक महामंडळाचे MD श्री बेलदार व महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांनी जे महात्मा फुले महामंडळामध्ये जे अर्जदारांनी फायली दाखल करण्यासाठी जो पैसा खर्च केला होता त्या आधारे त्या फायली पुन्हा त्यांनी आपल्या राज्यात पुन्हा पाठवण्यात आले आहे. तेथे मी शासनाला अशी विनंती करतो की त्या फायलीला मंजुरी देऊन व लवकरात लवकर वाटप करावे अशी मी शासनाला विनंती करतो. तर जर का मागण्या काढू मोर्चा काढूनही आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही महाराष्ट्र लोकप्रिय नेते मंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत त्या शासकीय बंगल्यासमोर आम्ही आत्मदहन करो असा इशारा मी भारतीय दलित कोबराच्या वतीनं देतो. भारतीय दलित कोबराच्या माध्यमातून आज मोर्चा काढला होता, काय मागणी तुम्ही महत्त्वाची? आज भारतीय दलित कोबरा संघटनेच्या याने आज मोर्चा काढलेला आहे. आम्ही मोर्चाचा संदर्भ असा आहे की जे महात्मा फुले महामंडळाचे जे कर्ज प्रकरण आहे ते MD बेलदार यांनी स्थगित केलेले आहेत. काही कारण नसताना गोरगरीब जनतेला ते त्रास देत आहे. त्यासाठी आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. कारण हे बेलदार MDनं आजकाल अशी स्थिती तयार केलेली आहे. आम्ही महिला 2-4 वेळेस गेलो पाठीमागे तर महिलांना तो त्यांचे जे असिस्टंट असतात महाव्यवस्थापकी असतात गेडाम झालं यावलीकर झालं त्यांच्या थ्रू मेसेज देतो महिलांना की बाबा आम्ही तुमचं काम करून देतो, पैसे द्या, महिला पुरवा, अशा विचित्र अश्लील भाषेत तो महिलांशी बोलतो. तर अशा MD बेलदारला आम्ही आज गाडो मोर्चा काढलेला आहे. आणि येत्या 15 दिवसात आमच्या मागण्या आहेत की जे कर्ज प्रकरण स्थगित केलेले आहे ते लवकरात लवकर निकाली काढावे आणि वाटप करावे. अन्यथा 15 दिवसात माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बंगल्यावर जाऊ आम्ही लाभार्थ्यासोबत 100 ते 150 लोक आत्मदहनचा इशारा देत आहे. अगर आमच्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि जर काही जर झालं तर याला जबाबदार सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब आणि महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार असतील असं आम्ही भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं त्यांना आवाहन करतो. आणि MD बेलदारला त्वरित खुर्चीहून खाली करावं. कारण यांनी गोरगरीब लोकांना खूप त्रास दिला आहे, खूप परेशान केलं आहे. जेव्हा ऑनलाईन प्रक्रिया चालू होत्या 21-22पर्यंत ज्या ऑनलाईनचे प्रोसेस असते तेव्हा यांनी ह्या अटी टाकल्या नाही. आता नवीन अटी टाकल्यात. हेच पैसे घेतात लोकांना, जे पैसे देतं त्यांचेच प्रकरणं निकाली काढतात, जे पैसे देत नाही त्यांच्या संग मग ते असा व्यवहार करतात. आणि आता तर या वर्षभरात पूर्ण काम स्थगित केलेले आहे महिलांसोबत अश्लील भाषणात. मग या महाराष्ट्रामध्ये महिलांना न्याय आहे का नाही आहे असं आमचं म्हणणं आहे की महिलांना किती दिवस खेळणार आहे. महिला झाल्यात, पुरुष झालेत, गोरगरीब लोक आहेत. आज लोकांना व्यवसाय करायसाठी हे कर्ज प्रकरण काढले होते आणि व्यवसायाचं ज्याला सोडून त्यांनी दुसरंच. पालकमंत्री संजय शिरसाट त्यांच्याकडे सामाजिक खात्या त्यांना काय सांगू इच्छितो आपण? त्यांच्याकडे आम्ही 2-3दा जाऊन आलो. त्यांनाही आम्ही सांगतोय आता 15 दिवसात त्याला जर खुर्चीहून तुम्ही खाली केलं नाही तर आमचे आश्वासन देतात आहे फक्त लोकांना करतो ठेवतो. आता आश्वासनावर आम्ही जाणार नाही. आम्ही डायरेक्ट आता मोर्चे काढणार आहेत, आत्मदहन करणार आहेत. आमच्याकडून जे काय होईल आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार. 15 दिवसामध्ये जर तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या शासनाची पुढची भूमिका काय असणार आहे? भूमिका आमची हीच की मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यावर जाऊन 100 ते 150 लोक आत्मदहन करणार आहे. आणि याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब आणि सामाजिक न्याय मंत्री साहेबच असणार. नाव का तुमचं? माझं नाव सुनीता चव्हाण, भारतीय दलित कोबरा संघटनेची मराठवाडा उपाध्यक्ष.